कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ अधिसभेमध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं आणि नामविस्तार ठराव चर्चेविना कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी स्वीकारला। मात्र शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारासंबंधीचा स्थगन प्रस्ताव चर्चेविना स्वीकारण्यात आला आणि अधिसभेचे सदस्य अभिषेक मिठारी, श्वेता परुळेकर यांनी शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करू नये, शिवाजी विद्यापीठ हेच नाव राहावं असा स्थगन प्रस्ताव मांडलेला आहे। यावेळी घोषणाबाजी करण्यात आली आणि सदस्यांनी सभागृहात फलक दाखवून निषेध सुद्धा नोंदवला। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। 1962 पासून हा प्रयत्न चालू आहे। ज्यांना छत्रपती शिवरायांचं नाव खुपतं, छत्रपती शिवरायांचा इतिहास खुपतो, त्यांना शिवाजी हे नाव त्यांना विद्यापीठाला नको आहे। त्यामुळे त्यांना शॉर्ट फॉर्म करायचा आहे, त्यांना CSMU करायचं आहे। जसं बाटू झालं, बामू झालं, सायबर झालं, CPR झालं, त्या पद्धतीनं CSMT झालं, त्या पद्धतीनं हा कुठंतरी एक षडयंत्र आहे। बहुजन समाजातील युवकांना भडकवण्याचं कुठंतरी यामध्ये षडयंत्र आहे। त्यामुळे हा प्रयत्न उधळून लावण्यासाठी संपूर्ण सभागृह आमच्या मागं राहिलं। आम्ही त्या ठिकाणी हा प्रस्ताव मांडला, तब्बल 1 तास त्यामध्ये खडाजंगी झाली। या खडाजंगीमध्ये प्रशासनाला झुकावं लागलं, प्रशासनाला हा प्रस्ताव घ्यावा लागला। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊया। दैनिक पुढारीचे प्रतिनिधी प्रवीण मस्के आपल्या सोबत आहेत। प्रवीण, आपण पाहतो यांचं आंदोलन आणि या घोषणा चर्चेविना हा प्रस्ताव स्वीकारला गेला असं अशी माहिती समोर येते। काय कारण आहे, चर्चा का झाली नाही या प्रस्तावासंदर्भात? श्वेता, खरं पाहिलं तर गेले 10-15 वर्षामध्ये बऱ्याच वेळा शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा प्रश्न गाजतोय। आताही गेल्या काही दिवसापासून हिंदुत्ववादी संघटना आणि पुरोगामी संघटनांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचं नाव ठेवावं याच्या विरुद्ध आणि बाजूने अशा दोन्ही बाजूनी जिल्हाधिकारी कार्यालयावर येत्या सोमवारी आंदोलन मोर्चा काढण्यात येणार आहे। आज शिवाजी विद्यापीठाची अधिसभा होते। अधिसभेच्या सुरुवातीलाच काही सदस्यांनी काळ्या फिती लावून आणि निषेधाचे फलक घेऊन शासनाच्या धोरणाचा निषेध केला। दुसरीकडे शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहावं यासाठी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत छत्रपती शिवरायांच्या नावाच्या घोषणा सभागृहात केल्या। काही सदस्यांनी निषेधाचे फलक उंचावून कुलगुरूंना सांगितलं की अशा प्रकारे वारंवार होत असणाऱ्या नामविस्ताराच्या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहिलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका सदस्यांनी घेतली। त्यानंतर बराच वेळ सुमारे 1 तासभर या चर्चेमध्ये जोरदार प्रशासना, कुलगुरू आणि सदस्यांमध्ये खडाजंगी झाली। नंतर या संदर्भात कुलगुरूंनी हा प्रस्ताव, स्थगन प्रस्ताव चर्चेविना स्वीकारतो असं जाहीर केलं। अगदी प्रवीण, आता यातनं सुवर्ण मध्य का निघतो याकडे लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी पाहतोय कोल्हापूरमधून।